अथ श्री साई सच्चरित अध्याय 23. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हा जीव वस्तुतः त्रिगुणातीत, परिहोवनी माया विमोहित, सच्चिदानंद स्वरूप विसरत, देहमानित आपणा. मग त्या देहाची अभिमाने, मी करता मी भोगता माने, त्रस्त होई अनर्थ परंपरेने, मार्ग नेणे सुटकेचा. गुरुपदी सा प्रेम भक्ती योग, हाच एक अनर्थोपशम मार्ग. महानाटकी साई श्रीरंग, भक्ता रंग विनिजरंगी. आम्ही तया समानू अवतारी, कारण लक्षणे तीच की सारी. परिमी बंदा अल्लाची आपदरी, स्वये ये परी वदत ते. जरी स्वये अवतार, दावी पूर्ण लोकाचार. शुद्ध वर्णाश्रम आचार, योग्य प्रचार चालवी. कधी कोणाची बरोबरी, कधी न करवी कवण्याही परी. पाही जो विश्वंभर चराचरी, तयासी हारीच साजरी. न कोणाची अवगणना, कोणासही तुच्छ लेखिना. भूतमात्री नारायणा, चैतन्यघना पाहितो. कधी न म्हणवीत अनल हक्क, मी एक परमेश्वराचा पाईक. गरीब मी या देह हक्क, अल्ला मालिक जपनित्य. कोणा संताची काय जाती, कैसे वर्तती काय खाती. येणे न आकळे तयाची स्थिती, ती तो या परती सर्वदा. व्हावया जड जीवोद्धार, परोपकारी संतावतार. होती पहा सृष्टीवर, हीच सर्वेश्वर कृपा. असेल जरी पुण्य गाठी, तरीच उदेजेला वडपोटी. एकावया संताच्या गोष्टी, सुखसंतुष्टी पावावया. एकदा एक योगाभ्यासी, सवे घेऊन चांदोर करासी. ठाकले येऊन मशिदीसी, दर्शनासी बाबाच्या. पातंजलादी योगशास्त्र, होते अभ्यासिले साग्र. अनुभव पाहू जाता विचित्र, साधे नक्षण मात्र समाधी. महाराज साई योगीश्वर, होईल जरी कृपा मजवर. शंका माझ्या होतील दूर, समाधी निर्धार होईल. ऐसा धरुनी पोटी हेत, साईचे दर्शन घेत. तो ते बैसले होते खात, पलांडू समावेत भाकर. धरिली पाहुनी सन्मुख मुख, शिळी भाकर कांदा सुका. हे काय वारिती माझ्या शंका, प्रबळ आशंका उद्भवली. विकल्प उठला त्यांचे मनी, साई महाराज अंतर्ज्ञानी. म्हणती नाना कांदा ज्या पचनी, पडे तयानीच खावा तो. पचविनाचा जो मवावा, तयाने कांदा खुशाल खावा. ऐकून चरकला योगी जीवा, शरण सद्भावा तो गेला. असो पुढे ते योगाभ्यासी, बाबा येऊन बैसता गादीसी. निर्विकल्प अंतःकरणासी, बाबा पासी बैसले. पुसते झाले सावधान, पावोनी शंका समाधान. लाहोनी उदी आशीर्वचन, प्रसन्न मन परतले. ऐशाचा आणिक बहुत कथा, भक्तिभावार्थे श्रवण करिता. दुःखमोहादी अनर्थोपशमता, भक्त सत्वरता पावती. असे ना अल्प जलाशय, दुर्गादियुक्तही अतिशय. तेच की सौख्य निरतिशय, मानी निसंशय सुकर. जीवा शुकाची एकची परी, एक देही दुजा पंजरी. मुकला शुक स्वातंत्र्या तरी, मानी ती बरी परतंत्रता. खूप मंडूक सम हा शुक, पंजरी त्याचे सर्व सुख. जाणेन स्वातंत्र्याचे कौतुक, जीवही कामुक तैसाच. काय मौजेचा माझा पिंजरा, सुवर्ण दांडी एरझारा. उलट टांगलो तरी मी बरा, पायन जराही सुटावा. बाहेर मग या सुखा आंचवणे, नाही मग डाळिंबाचे दाणे. नाही या गोड मिरचीचे खाणे, स्वसुखा नागवणे स्वयेच. परी येता शुकाची घटी, भेटे तयास घटित घटी. मारी तयास प्रेमे थापटी, घाली दृष्टीत अंजन. त्या थापटीचा शक्तिपाते, निसटला उघडली नेत्रपाते. विहरू लागला पक्षवाते, कोण मग त्या ते आवरी. जग फाट तया उघडले, यथेच डाळिंबी पेरूचे मळे. गगन स्वच्छंद विहारा मोकळे, स्वातंत्र्य सोहळ मग भोगी. तैसीच या जीवाची स्थिती, ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ती. उभय लाभे बंधन मुक्ती, स्वातंत्र्य मुक्ती अनुभवी. आता होऊन अवधानशील,
भाविक श्रोता तुम्ही सकळ, शुद्ध प्रेमाची कथा रसाळ. परिसाल काय क्षणभर, गताध्यायी चमत्कार. देऊन श्यामा बरोबर, चितळीची या दौऱ्यावर. बाबा मिरीकर पाठवित, साई जाणोनी अनागत ज्ञान. लांब बावापासून विघ्न, केले मिरीकरा सावधान. संकट सूचन वेळीच, नाही केवळ सूचन केले. निवारणार्थ उपायही योजले, नको म्हणता गळी बांधले. संकटी रक्षिले मिरीकरा, बाबा भक्त कल्याण तत्पर. बाळासाहेब मिरीकर, टाळून त्याचे गंडांतर. अनुभव विचित्र धाविला, त्याहुनी पहा श्यामाची स्थिती. सर्पदंश होऊन अवचिती, जीव जगण्याची आशाही नव्हती. केली निर्मुक्ती बाबांनी, तीही एक बाबाची लीला. कतू आदी श्रोतयाला विखारा, जरी होता डंखला. उपाय केला काय पहा, साताची या सुमारीला. हाताची या करंगळीला, एकाएकी साप डसला. भाग झाला विषदग्ध, वेदना असह्य अत्यंत. होऊ पावे पण प्राणांत, माधवराव झाले भयभीत. चिंतायुक्त अंतरी, अंग त्यांचे लाल झाले. आप्तस्नेही सर्व मिळाले, बिरोबाकडे चला म्हणाले. संकटी पडले जीवित, निमोण करई पुढे आले. उदी घेऊन जावे म्हणाले, माधवराव मशिदी धावले. काय केले बाबांनी, होता बाबाची नजरा नजर. पहा बाबाच्या चमत्कार, शिव्या देऊ लागले अनिवार. नेदित वर येऊ त्या, चढू नको पटुरड्यावर. चढशील तर खबरदार, चलती गजा खाली उतर. केली दीर्घस्वर गर्जना, अत्यद्भुत बाबा कोपले. अकल्पित पकडले झाले, माधवराव चकित झाले. किमर्थ तुडतडिले कटुवचे, पाहुनी हा ऐसा प्रकार. माधवराव घाबरले फार, काही एक सूचना विचार. बैसले हिरमुसले खालीच, देवई जेव्हा रागास आले. माधवराव अंतरी भ्याले, वाटले उपायाची सर्व हरले. जेव्हा वेरिले बाबांनी, कोण नाही घाबरणार. पाहुनी वृत्ती खवळली दुर्धर, ऐकून शिवा गाळ्याचा बडीमार. प्रसंग भयंकर वाटला, मशीद माझे माहेर घर. मी साईचे पोटचे पोर, ऐसे असता आईच पोरावर. कोपली अनिवार काज, सर्प डंखला हे गव्हाणे. माते वाचून कोठे नेणे, परी तीच लय जात लाथे होहाणे. केविलवाणे मुख केले, बालक जैसे मातापाशी. माधवराव तैसे बाबाशी, असता नाते हे अरनिशी. आजची कैसी हे स्थिती, माताच जेव्हा लाते हाणी. तेव्हा लेकुरा राखावे कोणी, जीविताशेवर सोडिले पाणी. माधवरावानी ते समयी, काही काळ गेल्यानंतर. बाबा होता स्थिरस्थावर, माधवरावाने केला धीर. जाऊन वर बैसले, बाबा म्हणाले न सोडी धीर. काहीही मनी न करी जिकीर, बरे होईल सोडी फिकीर. दयाळू फकीर सांभाळील, घरी जाऊन स्वस्थ बैस. घराबाहेर जाऊ नकोस, राही निर्भय निश्चिंत मानस. ठेवी विश्वास मजवरी, मग ते माघारा घरास. पोहोचण्याचाच अवकाश, बाबा पाठविते झाले ते आत्ता त्यास. समाचारास निरोपस, निजू नको त्याला म्हणावे. घरचे घरी फिरत राहावे, वाटेल ते कुशाल खावे. सांभाळावे हे तुके काका साहेब दीक्षितास. बाबाही वदले ते निशीस, लहर येईल त्यास रात्रीस. निजावयास देऊ नका असो ऐसी सावधगिरी. ठेविता बाधा पळाली दुरी, जळजळ थोडी राहिली खरी. अंगुली भीतरी विषाची, पुढे तीही बरी झाली. कैसी भयंकर वेळ टळली, ऐसी कनवाळू साई माऊली. कृपा हे लावली भक्तार्थ, चढू नको भटुरड्यावर. ऐसे बाबाचे शब्द प्रहार, ते काय माधवरावावर होते प्रेरिले बाबांनी. माधवरावास अनुलक्षून, नव्हते की ते शब्द संधान. दंशकारक विखारा लागून, अनुज्ञापन ते तीव्र. चळशील तर खबरदार, साईमुखीची आज्ञा प्रखर. जागीच विषसंचार स्थिर, रोधिला प्रचार पुढील. इतकेच झाले नाही तर, चल निघ जा खाली उतर. हाच साई पंचाक्षरी मंत्र,
उतरवी विखार तत्काळ, न लागती काही साधने दुसरी, लौकिक मंत्री वा पंचाक्षरी, ऐसा साई भक्त कैवारी, संकटे वारी परोपरी, नाही मंत्रावंत वर्तन केले, नाही तांदूळ पाणी भारले, नाही पाण्याचे षटकाव मारिले, तरीही उतरले विष कैसे. काय नव्हे हा चमत्कार, केवळ संत मुखोद्गार, माधवरावास पडला उतार, कृपेस पार नाही या. आता गताध्यायी सूचित, कथा सुरस आणि अद्भुत, श्रोता होऊन दत्तचित्त, एकणे साध्यंत ती आता. कथा वर्णिली पूर्वाध्यायी, तियेहून हिची नवलाई, कैसी माम करीत ती साई, श्रोत्या जाईल अनुवादिली. परिसता ही कथा नके सुरसे, पठतील गुरुवचनासे ठसे, कर्मा कर्म विकर्म निरसे, श्रद्धा बैसे गुरुपायी. सोप्यातला सोपा उपाय, हृदयी स्मरावे साईचे पाय, हाची एक तरणोपाय, माया जाय निरसोनी. संसार भय बहु उदंड, माया समुद्भूत हे माया समुद्भूत हे बंड, कथा श्रवणे होईल दुखंड, जोडेला अखंड आनंद. एकदा शिर्डीत महामारी, येता ग्रामस्थ भयभीत अंतरी, दवडी पिटिली एक विचारी, रहदारी सारी बंदी झाली. महामारीचा मोठा दरारा, ग्रामस्थांनी घेतला बेदरा, परस्थांचा घेती नवारा, व्यवसाय सारा ठेला की. मरी जोवरी चाले गावात, कोणी न करावी बकऱ्याचा घात, गाडी न येऊ द्यावी शिवेत, नेमे समस्त वर्तावे. ग्रामस्थाच्या या देव भोळेपणा, बाबाच्या मुळी नावडे म्हणा, तयाच्या मते या कुकल्पना, अडाणीपणा लोकाचा, त्याने तिकडे करावे नियमन, बाबांनी वरी घालावे विरजन, कैसे कैसे ते करावे श्रवण, सादर मन होऊनी. ग्रामप्रंचाचा हा निर्भर, ग्रामस्थ पाळती साचार, दंड देणे हाच परिहार, नियमलो भार भंगे जो. बाबास नाही दंडाचे भय, ते सदा सर्वदा निर्भय, लावो निय हरिचरणी लय, सदैव दुर्जय कळिकाळा. एकदा एक पार गावचे गाडे, भरली जयात जळाऊ लाकडे, वेशीत येता पडे साकडे, जना ते वाकडे लागले. लाकडाची तेथे दुर्मिळता, जाणीव ही ग्रामस्थांचे चित्ता, परी नियमोल्लंघन अनुचितता, तेने दुश्चित्तता सकळिका. गाडीवाल्यावरी ते फिरले, गाडी तयाची परतवू लागले, हे वर्तमान बाबा सकळले, येऊनी थडकले ते स्थाना. स्वये राहिले गाडी पुढे, गाडीवाल्यासी धीर चढे, ग्रामस्थाचा दुराग्रह मोडे, घातले गाडे वेशीत. तेथून ते मंडपद्वारी, आणून रिचवील मंडपा भीतरी, चकार शब्द मुखाबाहेरी, कोणाच्या परी निघेना. ग्रीष्म शरद वा हेमंत, ऋतू असो वर्षा वसंत, अष्टो प्रहर मशिदीत, धुनी तेवत बाबाची. काय बाबांचा निर्धार विचित्र, अग्निहोत्र्यांचे अग्निहोत्र, तैशी प्रज्वलित होरात्र, धुनी ती पवित्र बाबाची. केवळ या धुनी प्रीत्यर्थ, मोळ्या फाट्याचा विकत घेत, बाबा समोर मंडपात, ढिगरी सवीत भिंतीशी. साधून बाजारची वेळा, बाबांनी करावी लाकडे गोळा, तयावरी शेजारी यांचा डोळा, स्वार्थासी भोळा दुर्लभ. बाबा नाही चुली सपाटे, फाट्या विना चूल न पेटे, ऐसे कचिती ते खोटे नाटे, फाट्यांत वाटे तयाचेही. स्वार्थी जनदात्याच द्वाड, सभा मंडपा नाही कवाड, तेने तयासी फावे सवड, गरजू लबाड सारिखे. बाबा अत्यंत परोपकारी, काय वर्णामी तयाची थोरी, दिसाया उग्र बायात्कारी, परी अंतरी अतिर सौम्य, अगाध तयाचे महिमान, वाणी होऊन निरभिमान, करील तच्चरणाभिवंदन, तरीच अवगाहन करील. व्यापुनिया स्थिरचर, उरी उरला विश्वंभर, विचारून हे निरंतर, करीना वैर कुणासी, तोच भरलासे सर्व सृष्टी, दाही दिशा पाटी पोटी, कोणावरी वक्रदृष्टी, करिता तो कष्टी होतसे. अंगी जरी वैराग्यपूर्ण, स्वये लोक संग्रहर्थ आपण, करी प्रापंचिकाचे आचरण, द्यावया शिकवण आश्रिता. काय या महात्म्याची लीनता, ऐकता वाटेला आश्चर्यचित्ता, दिसून येईल
भक्त प्रेमळता अवतार सार्थकता तयाची, अतुल दीनवत्सलता पोटी, सानपणाची आवड मोठी. प्रत्यंतरास कोट्यानुकोटी येथील गोष्टी सांगावया, कधी न उपास या तपास, हठयोगाचाही सायास, कधी न रसासक्तीची आस, अल्पहारास सेवितसे. जाऊन या नियमित घरी, मागे ओली कोरडी भाकरी, हीच भिक्षा नित्य मधुकरी, कोण न करी जीवचे. पुरवी न रसनेचे लाड, मिष्टान्नाची धरी न होड, प्राप्ता प्राप्त धडगोड, त्यांतची गोड मानितो. ऐसे परिप्राण धारण, करुण करी शरीर रक्षण, की ते ज्ञान मोक्ष साधन, निरभिमान सर्वदा. निज शांती जयाचे भूषण, फासया त्या माळा मंडन, न लगे चंदन विभूती चर्चन. ब्रह्मपूर्ण श्री साई बोधदायक अति पावन, भक्ती प्राधान्य हे आख्यान, श्रवण करीत जे सावधान, विरेल भवभान तयाचे. जव जव भावार्थी श्रोता जोडे, तव तव साईचे भांडार उघडे, कुतर्का क्लिष्टा न हे आलोडे, भोगते भावडे सप्रेम. आता पुढील कथानुसंधान, श्रोता परिशिला एक ग्रमन, आणील प्रेमाचे स्फुरण, आनंद जीवन नयनाते. काय बाबांची चातुर्य रीती, काय तयाची युक्ती प्रयुक्ती, हे वर्म जाणिजे सद्भक्ती. वक्तो वक्ती अनुभव, हे साई चरित्र पियुषमान, आदरे करा दत्तावधान, गुरुचरणी लावूनी मन, कथानुसंधान लक्षावे. ही कथा पूर्वरस सोयी, सेविता श्रोता न करणे घाई, पदार्थाची अपूर्वाई, चाकावी नवलाई यथेष्ट. आता पुरे गाडीची कथा, त्याहून विलक्षण बोकडाची वार्ता, आश्चर्य वाटेल श्रोतिया चित्ता, गुरुभक्ता आनंद. एकदा एक वर्तले कौतुक, कोणीस आणिले बोकड एक, आसन्न मरण दुर्बल देख, आले लोक पहावया, जया न कोणी मालक वाली, तया सांभाळी साई माऊली. सडली पडली आणि कावली, ती विसावली मशिदीत. मग तेथेच तये वेळी, बडे बाबा होते जवळी, बाबा म्हणती दे त्या बळी, निर्दाळी एक प्रहारे. बडे बाबाची काय महती, बसाया स्थान उजवे हाती, बडे बाबानी ओढिल्यावरती, सिलीम सेविती मग बाबा. जा बडे बाबा वाचून, हालत नसे बाबाचे पान, जाने न करिता ग्रास सेवन, न चाले जेवण बाबांना. एकदा दीपावळी सारखा सण, ताटे पक्वाने वाढिली पूर्ण, पंगत होता निजस्थानापन्न, गेले रुसोन बडे बाबा. बडे बाबा नसता पंक्ती, साई बाबा अन्न न सेविती, आणि साई बाबाच जव ग्रास न घेती, इतर जेविती कैसेनी. तेने सर्व खोळंबले, बडे बाबास शोधून आणले, मग जेव्हा पंक्तीस पैसविले, अन्न सेविले बाबांनी. आता सोडून वर्तमान कथा, बडे बाबाची दिग्दर्शन वार्ता, परिसवावी वाटे श्रोता, आडकथाही न गणावी. बडे बाबा बाबांचे अतिथी, सभामंडपी जेवण वक्ती, वाट पाहत खाली बैसती, कान लाविती हाकेला. दोन बाजूस दोन पंक्ती, मध्यभागी बाबा विराजिती, बडे बाबांची जागा रीती. वामहस्ती बाबांचे नैवेद्य सकळ ताटात पडता, ती ताटे पंक्तीत मांडता, जेवणार निजस्थिती बैसता. समय येता भोजनाचा, बाबा मग परमादरे, स्वये पुकारिता तारस्वरे, बडे मिया म्हणता त्वरे, नमन पुर सरवर येती. अन्नावरी जो निष्कारण रुसला, तयाचा तो आदर कसला, जेणे अन्नाचा अपमान केला, त्याचा सन्मान काय तुका. तरी हेही लोका संग्रह हरिती, बाबा स्वये आचरून दाविती, पंक्तीस घेतल्या वाचून अतिथी, अन्न सेविती अयुक्तते. ही जी ग्रहस्थ कर्म मर्यादा, बाबान उल्लंघिती कदा, जेणे टळतील भक्तांच्या आपदा, आचरिती सदा स्वयेही. अतिथी पूजने इष्टप्राप्ती, तेणे होय अनिष्ट निवृत्ती, तैसे न करिता प्रत्यवाय निश्चिती, म्हणून पूजिती शिष्टतया. अतिथी राहता अशनविहीन, पशुपुत्र धनधान्य विनाशन, अतिथी सपडता उपोषण,
आमंत्रण ते अनर्था तयास प्रत्ययी साई समर्थ रुपये 50 दक्षिणा देत तयास बोलवित पाऊले 100 बाबा जात स्वयेकी त्या बडे बाबावर जेव्हा आली त्या बोकडाची प्रथम पाळी कैसा बे काटना हिसको खाली सबव निघाली मुखवाटे माधवराव होते तेथे बाबा आज्ञापिती तया ते श्यामा तू तरी आण जा सुरिते कापू बोकडाचे जाता माधवराव भक्त निधडे राधाकृष्णबाईकडे जाऊन आणिला सुरा तिकडे ठेवी ती पुढे बाबाचे जरी तो सुरा आणावयास माधवरावास पडले सायास सुरीवजा पाऊन तयास येई न मनास बाबाच्या इतक्यात ते वार्तेचे कुणकुण राधाकृष्णेच्या कानी पडून सुरा माघारा घेतला मागवून दया उपजवून अंतरी मग माधवराव झाले जाते आणि कसुरा आणवाया ते तिकडेच वाड्यात झाले बैसते की न घडो हसते ती हत्या मग काकाचे पहावया मानस बाबा तवा ज्ञापिती तयास जातू सुराण कापवायस निर्मुक्त सायास करीत्या काका 52 कासी सुवर्ण बाबा सजरी ठावे पूर्ण तथापि ते ताविल्या वाचून निमती न नयन जनाचे ते चोखा आहे की हिणकस परीक्षा न करिता जनचौकस घेती न लाविता सुलाख व कानस धरिती न विश्वास बोलाचा लाधाया हिऱ्यास निज वैभव सोसू लागती घणाचे घाव उकाची न देव कळा गौरव टाकीचे घाव न साहता काका जरी गळ्यातील ताईत इतरास कैसी यावी प्रचित हिराई बांधोनी सुत पारखी अग्नीत टाकीते संत वचनी धरिता विकल्प अयशस्वी तयाचे संकल्प निसत्व निष्फळ वाग्जल्प परमार्थ अल्पई साधेना वंद्यमानी जो गुरुवचनार्थ सकल तयाचा स्वार्थ परमार्थ देखे जो दोष कुटिलता तेथ अधपात पावे तो गुरुसेवेसी जो तत्पर गुरुवाज्ञेचाच जादर इष्टनिष्ठतेच सर्व विचार गुरुशिरावर तो ठेवी गुरुवाज्ञेचा तो किंकर स्वतंत्र नाही तया विचार नित्य गुरुवचन पालन पर सारा सार देखेना चित्त साई नाम स्मरणी दृष्टी साई समर्थ चरणी वृत्ती साई ध्यान धारणी देहकारणी साईचा आज्ञापन आज्ञा पालन उभयात जाता एक क्षण तोही विलंबन होई सहन हे विलक्षण विधान दीक्षित विशुद्ध सत्वाधीरो निश्चयाचे महामेरू बोकड जीवे केवी मारू विचारू ज्या शिवेना निरपराध बोकड मरेल आत्मा तयाचा तळतळेल स्वच्छ निज यशही मळेल आतळेल पाप महा हा विचार नाहीच तेथे आज्ञाभंग पाप जेथे आज्ञा परिपालन अवलंबिते तया परते पुण्यना गुरुवाज्ञा जया प्रमाण तया विलक्षण चढे स्फुरण सहज कोमल अंतःकरण घेऊ प्राण उद्युक्त मग ते साठ्याचे वाड्यात गेले आज्ञेप्रमाणे शस्त्र आणले बोकड मारावया सिद्ध झाले नाही कचरले तिळ मात्र गुरुवाज्ञेचे परिपालन तेच वीरश्रीचे स्फुरण केले शस्त्राचे आलंबन अंतःकरण दृढ केले जन्म निर्मळ ब्राह्मण वंश जन्मदारभ्य वृतायुष तयावरी हा प्रसंग ऐसा हात कैसा वाहील गुरुवाज्ञा पालनी निधडा केला मनाचा एकदा धडा परिछाती उडे धडा धडा घाम बडबडा सुटला काया वाचा मने शब्द प्रहारई जो नेणे तेणे शस्त्रप्रहर करणे दुर्घट घटने ते हेच गुरुवचना अवमानिती नाही तया सदुसरी गती पूर्व पुण्यकर्मा उपहती झाली निश्चिती तयाचा गुरुवनुज्ञा परिपालन हेची भूषणा माझी भूषण हीच सचिशाची गुण आज्ञोल्लंघन महात्पाप गुरुवाज्ञेचे एक क्षण जाऊ न देता करावे पालन विचारी साचरी तो करंटा जाण विषाणहीन नृपशु तेथे न पाहणे मूर्त शुभाशुभ वा तुर्ता तुर्त तत्काळ आज्ञा मानी तो धूर्त
दीर्घसूत्री दुर्भागी. मग कास घालुनी एके हाती, दुजियाने शस्त्र संवरती. न्यासारित सारित येती, अजा होती ते स्थानी. आश्चर्य करीती ग्रामस्थ लोक, हे काय कृत्य अलौकिक. काकाचे मनाची ती कोवळीक, मावळली की कैसेनी. मुसलमान मांसाहारी, तया चढपडल्या आजावरी. फकीर बाबा शस्त्र न धरी, तेथे तयारी काकाची. वज्राहुनही कठोर, कुसुमाहुनही कोमलतर. म्हणती असती जे लोकोत्तर, तयाचे अंतर ते खरे. मग घट्ट धरोनी सुरा हाते, उंच करोनी आणि जकराते. म्हणती मारूच का बाबा याते, एकदा माते वदा की. आर्तत्राणार्थ शस्त्रधारण, तेनेच निरपराध आज हनन. परी गुरुसेवे सेविकला प्राण, म्हणून अनुमान जीवाला. मारू जाता घाई घाई, कृपा उपजली तया हृदयी. सुराचा चरे मागे जाई, हस्त न होई पुढारा. हूँ मार आता काय बगसी, परिसूनी अखेरची आज्ञा ऐसी. प्रहार करवया आवेशी, अर्धवर्तुळेसी ते वळले. सूर्यासहित कर उचलिला, बोकडाचा काळ आला. परी देवाची तयाचा राखणवाला, तत्काळ पावला तयाला. आता हा खास करील घाय, ऐसे पाहुनी साई माय. आता पाहू जाता पाय, म्हणे रे जाय राहू दे. हा काका होय परता, काय रे तुझी ही निष्ठुरता. ब्राह्मण होऊन हिंसा करिता, विचार चित्ता नाही का. ऐसे परिसता टाकीला सुरा, आश्चर्य वाटले लहान थोरा. जीवदान लादला बकरा, गुरुभक्ती शिखरा चढविली. मग काका सुरा टाकोन, काय वदती द्यावधान. बाबा आपुले अमृत वचन, धर्मशासन ते आम्हा. आम्ही नेणू तुझा धर्म, आम्हा नाही लाज शरम. गुरुवचन पालन हेच वर्म, हाची आगम आम्हा ते. गुरुवाज्ञा परिपालन, हेची शिष्याचे शिष्यपण. हेची आम्हा निजभूषण, अवज्ञा दूषण सर्वार्थी. होऊ सुखी अथवा कष्टी, परिणाम वर नाही दृष्टी. घडेल असेल जैसे अदृष्टी, परमेष्टीला काळजी. आम्हा तो एकची ठावे, आपुले नाम नित्य आठवावे. स्वरूप नयनी साठवावे, आज्ञांकित व्हावे अहर्निशी. हिंसा अहिंसा आम्ही नेणू, आम्हासी तारक सद्गुरु चरणो. आज्ञा किमर्थ हे मनी नाणो, प्रतिपालनो कर्तव्य. गुरुआज्ञा जेत स्पष्ट, युक्तायुक्त वा इष्टानिष्ट. हे विचारी तो शिष्य नष्ट, सेवा भ्रष्ट मी समजे. गुरुआज्ञेचे उल्लंघन, तेच जीवाचे अधपतन. गुरुआज्ञा परिपालन, मुख्य धर्माचरण हे. चित्त गुरुपदी सावधान, राहोत की जावोत प्राण. आम्हा गुरुचीच आज्ञा प्रमाण, परिणाम निर्वाण तो जाणे. आम्ही नेणो अर्थानर्थ, आम्ही नेणो स्वार्थ परार्थ. जाणू एक गुरु कार्यार्थ, तोची परमार्थ आमुते. गुरुवचनाची आपुडे, विधी निषेध व्यर्थ पापुडे. लक्ष गुरुनियोग कर्तव्याकडे, शिष्याचे साकडे गुरुमाथा. आम्ही आपुल्या आज्ञेचे दास, योग्य अयोग्य नाणू मनास. वेळी वेंचू जीवितास, परिगुरुवचनास प्रतिपाळू. स्वभावे जे दयाभूत, तेच मन होय पाषाणवत. म्लेच्छही न जे करू धजत, ब्राह्मण सजत करावया. वाटेल हे श्रोती अवघड, परी हे सद्गुरु घरचे गारुड. हा वा एकदा गुरुवाचनारूढ, तत्काळ गूढ उकळेल. एकदा त्याची धरल्या कास, पायी ठेविल्या पूर्ण विश्वास. मग शिष्याची चिंता तयास, न लगे सायास कराया. सर्वथैव वाहून घ्या पायास, भय नाही मग तयास. केवळ तोच तयाचा आत्मविश्वास, परती रास लाववी. त्रिप्रकार शिष्य असती, उत्तम मध्यम अधम वृत्ती. प्रकार प्रत्येकी अतिसंकलिती, अभिव्यक्तीस आणितो. न सांगता अभिष्ट जाणणे, जाणताच सेवा करू लागणे. प्रत्यक्ष आज्ञे लागी न खोळंबणे, जाणे उत्तम शिष्य तो. गुरुने आज्ञा पिता मानणे, अक्षरे अक्षर प्रतिपाळणे. कार्यांतरी न विलंबणे, जाणे मध्यम शिष्य तो. गुरुने आज्ञा करीत राहणे, करू करू म्हणतची जाणे. प्रतिपदी प्रमाद करणे, जाणा अधम शिष्य तो.
परमवैराग्य नाही अंतरी, नित्यानित्य विवेक न करी, कैंची गुरुकृपा तयावरी, जन्म जरी घालविला तरी जो गुरुपदी निरंतर, इच्छा तयाची पुरवी ईश्वर, निश्चळ निष्काम करी सत्वर, तो परात्पर सोयीरा, असावे निर्मळ श्रद्धाबळ, वरी प्रज्ञेचे बळ प्रबळ, सबुरीची जोड अढळ, परमार्थ सबळ तयाचा, येथे न लगे प्राण निरोध, अपानोदान याचा शोध, हठयोग समाधी वा उद्बोध, साधन दुर्बोध ते आम्हा, सता शिष्याची भूमिका तयार, सद्गुरु सिद्धीसी नाही उशीर, ते तो सदैव अनुग्रहात तत्पर, एकची पायावर उभे, सगुण साक्षात्कार प्रतीती, भक्त मात्र तेच अनुभविती, भाविकांना उपजे भक्ती, पाखंड युक्ती इतरांना, पुढे मग बाबा काकास वदती, गेहे टमरेल पाण्याचे हाती, आता मी हलाल करीतो निश्चिती, देतो सद्गती तयाते, आधीच तो बोकड मरणोन्मुख, तेथेच आहे तक्या नजीक, फकीर बाबाचा विचार एक, समय सूचक आठवला, घेतला बाबाचा विचार, बोकड मारावा तक्यावर, येणे मिशे करविताच स्थलांतर, बोकड देहांतर लादला, बोकडाचा मृत्यू अटळ, जाणून चुकले होते सकळ, परिपाहून योग्य वेळ, केला हा खेळ बाबानी, सद्गुरूसी शरण गेले, सद्गुरु रूपची ते जाहले, सैंधव सिंधू स्नानार्थ निघाले, ते काय निघाले बाहेरी, जीव हा या जगाचा भोगता, ईश्वर जगत भोग प्रदाता, परी सद्गुरु एक मोक्षदाता, निजात्मेक्यता निधान, कृपा उपजाली या पोटी, सद्गुरु देतील दिव्य दृष्टी, तेणे मग ही सकळ सृष्टी मावेल दिटी, एकदाची हे माड साई बाई शरण, ते वाही देहाभिमान मान, मनी म्हणे सावधान, बाबा निरभिमान मज ठावा, आता पुढील अध्याय द्वयी, थट्टा विनोदाची रससोयी, करित कैसे महाराज साई, तीन वलाई परियेसा, दिसाया विनोद करमणुक, परिती अत्यंत बोधदायका, अभ्यासील जो भक्त भाविक, परमसुख पावेल, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, गुरुभक्त लीला दर्शन नाम, त्रयोविंशति तमोध्याय संपूर्ण, श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु, शुभं भवतु।